ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील मुंबई महापालिका शाळेला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी 1ली ते 4थीच्या वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप 27 वस्तूंचं वाटप पूर्ण झालं नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। शाळा सुरू होऊन 2 महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत। पावसाळा संपल्यानंतर छत्र्या देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। महापालिका शाळांमधील या परिस्थितीसाठी भाजपला जबाबदार धरून त्यांनी भाजपनं विद्यार्थ्यांची आणि पालकांची माफी मागावी अशी मागणी केली। सगळ्या मुंबईतल्या शाळा जूनमध्ये सुरू झाल्यात, साधारण 15 जूनच्या आसपास वगैरे सुरू झाले। आता जवळपास 2-3 दिवसात 15 ऑगस्ट येणार आहे। 2 महिने उलटून गेले, पण अजूनही ज्या 27 वस्तू ह्या शाळा जेव्हा सुरू होतात तेव्हा हाती दिल्या पाहिजेत, ते आता हळूहळू विद्यार्थ्यांकडे जात आहेत। अनेक ठिकाणी युनिफॉर्म गेलेले नाही आहेत, काही ठिकाणी जुने युनिफॉर्म घातले जातात मागच्या वर्षींचे ज्यांच्याकडे आहेत। काही आपण वर्ग बघतोय तिथे, म्हणजे नुसतं या शाळेत नाही सगळ्या शाळांमध्ये घरातले कपडे घालून मुलं येतात, कारण अजूनही युनिफॉर्म दिले गेले नाही आहेत। 27 वस्तू जी असतात, स्टेशनरी असतात, छत्रे असतात, पावसाळा संपल्यानंतर छत्रे हाती जाणार त्यांच्या। फेब्रुवारी-मार्चमध्ये जे काही प्रथा होती ती बदलून भाजपचे जे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं इथून घ्या तिथून घ्या। ह्याच्यात कुठेतरी अनियमितता झालेली आहे, मोठा घोळ झालेला आहे। घोटाळा हा येईलच, पण घोळ तर झालेला आहे। आणि ह्याच सगळ्या निर्णयामुळे आणि ह्याच भाजपच्या निर्णयामुळे आज शाळेतली मुलं 27 वस्तूंपासून वंचित राहिलेली आहेत। चूक आहे ती फक्त भाजपच्या निर्णयाची आहे आणि ती दुरुस्त व्हावी। वेळ लागला म्हणजे काय, पास झाल्यानंतर तुम्ही त्यांना 5वीतली पुस्तकं देणार? हे कुठचं कॅल्क्युलेशन तुमचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.